नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी शेतकरी पुत्र आज तुमच्यासाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहे. तर काय आहे ही बातमी बघा. शेतकऱ्यांची कर्जमाफी करताना आता या निकषांचा विचार केला जाणार. बघा बांधवांनो, आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी नुकतीच कर्जमाफीची घोषणा केलेली आहे. परंतु ही कर्जमाफी देताना नेमक्या कोणत्या निकषांच्या आधारावर ही कर्जमाफी दिली जाणार आहे आणि या निकषांची पात्रता काय असणार आणि कुठले शेतकरी हे निकष पूर्ण करणार याची माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे. त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. चला तर मग बघूयात नेमकं कोणते आहेत हे निकष जे की तुम्हाला कर्जमाफी ही मिळवून देणार आहेत. बघा शेतकरी बांधवांनो, राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी प्रस्तावित कर्जमाफी योजनेबाबत महत्वाची अपडेट ही आता आपल्या समोर आलेली आहे. शेतकरी कर्जमाफीसाठी नेमण्यात आलेल्या समितीचा अहवाल येत्या महिनाभरात राज्य सरकारकडे सादर केला जाणार आहे. सध्या समितीच्या सदस्यांकडून अभिप्राय मागविण्याचे काम हे सुरू असून लवकरच अंतिम बैठकीत चर्चा करून अहवाल शासनाकडे पाठवला जाणार आहे. बघा बांधवांनो, जो समितीने जो अहवाल तयार केलेला आहे तो तयार केलेला अहवाल आणि येत्या एका महिन्यामध्ये जो अहवाल येईल तो असा मिळून अहवाल हा शासनाकडे एका महिनाभरामध्ये समिती ही सादर करणार आहे आणि हे अहवाल सादर केल्यानंतर लगेचच शेतकरी बांधवांना ही कर्जमाफी मिळणार आहे. परंतु या अहवालामध्ये नेमके कोणते निकष लावण्यात आले होते आणि कोणत्या निकषानुसार तुम्हाला कर्जमाफी मिळणार हे पुढे बघूयात. बघा, कर्जमाफी योजनेची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात पुण्यश्लोक अहिल्यादेवी शेतकरी कर्जमाफी योजना जाहीर केली होती. या योजनेअंतर्गत 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकीत असलेल्या 2 लाख रुपयांपर्यंतच्या कर्जाची माफी देण्याचा निर्णय हा जाहीर करण्यात आला आहे. या घोषणेमुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. बघा बांधवांनो, आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी अर्थसंकल्पीय जे अधिवेशन झालं या अधिवेशनामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना ही जाहीर केली आणि या योजनेअंतर्गत 30 सप्टेंबर 2025 पर्यंत ज्या शेतकऱ्यांकडे 2 लाख रुपयांपर्यंतची कर्ज हे थकीत आहे अशा शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफी देण्याचा निर्णय हा सरकारनं घेतलेला आहे. पुढे बघूयात समितीची भूमिका आणि अहवाल प्रक्रिया नेमकी काय आहे. बघा, समितीची भूमिका ही नेमकी काय आहे. या कर्जमाफीच्या अंमलबजावणीसाठी माजी सनदी अधिकारी प्रवीण परदेशी साहेब यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली आहे. समिती सध्या विविध घटकांचा अभ्यास करत असून सदस्यांकडून अभिप्राय गोळा केला जात आहे. येत्या काही दिवसात बैठकीत या सर्व मुद्द्यांवर सविस्तर चर्चा होऊन अंतिम अहवाल हा तयार केला जाणार आहे. बघा बांधवांनो, मी तुम्हाला आता सांगितलं की 1 महिन्याच्या आतमध्ये हा अहवाल समिती सरकारकडे सुपूर्द करणार आहे आणि सरकार यावर कारवाई करून लगेचच शेतकरी बांधवांना कर्जमाफी आहे ती कर्जमाफी देणार आहे. बघा पुढे बघा, कर्जमाफीसाठी निकष निश्चिती. ही समितीने कर्जमाफीसाठी निकष निश्चिती काय केलेले आहे ते पुढे बघा. कर्जमाफी देताना केवळ थकबाकीचा विचार न करता अनेक महत्वाच्या बाबींचा विचार केला जाणार आहे. सहकार विभागाकडून विविध योजनांमधील लाभार्थी शेतकऱ्यांची संख्या, त्यानंतर त्यांच्या नावावर असलेली शेतजमीन, त्यानंतर त्या जमिनीचा वापर आणि उत्पादन या संबंधीची माहिती मिळवली जात आहे. बघा बांधवांनो, ही जी कर्जमाफी होणार आहे ही कर्जमाफी केवळ थकबाकीचा विचार न करता यामध्ये अनेक महत्वाच्या बाबींचा विचार केला जाणार आहे. त्यामध्येच सहकार विभागाकडून विविध योजनांमधील लाभार्थी शेतकऱ्यांची संख्या, म्हणजे जे शेतकरी विविध योजनांचा लाभ घेतात अशा लाभार्थी शेतकऱ्यांची संख्या ही समिती एकत्र करून सरकारला देणार आहे. आणि त्यानंतर त्यांच्या नावावर असलेली जमीन, शेतकऱ्याच्या नावावर जमीन किती आहे आणि किती जमिनीवर कर्ज हे घेतलेलं आहे याची सुद्धा माहिती ही समिती सरकारला देणार आहे. त्यानंतर जमिनीचा वापर आणि उत्पादन संबंधीची माहिती, ही माहिती सुद्धा ही समिती सरकारला देणार आहे. पुढे बघा बांधवांनो, शासकीय योजनांचा लाभ तपासणार. बघा, जे शेतकरी बांधव आपली पीएम किसान योजना असो, तुमची नमो शेतकरी योजना असो किंवा अशा अनेक योजना असो, कुठली पेन्शन योजना असो, या सर्व योजना ही शासकीय योजना ज्या आहेत ह्या समिती ही तुमच्या सर्व योजना तपासणार आहे आणि या तपासल्यानंतर याची सर्व माहिती ही शासनाला देणार आहे. पुढे बघा, केंद्र आणि राज्य सरकारकडून विविध योजनांद्वारे आर्थिक मदत मिळवणाऱ्या शेतकऱ्यांची ही नोंद घेतली जात आहे. यामुळे एकाच शेतकऱ्याला अनेक योजनांचा लाभ मिळतो का याची पडताळणी सुद्धा होणार आहे. त्याचबरोबर अतिवृष्टी नुकसान झालेल्या आणि मदत मिळालेल्या शेतकऱ्यांचाही डाटा हा गोळा केला जात आहे. बघा बांधवांनो, केंद्र आणि राज्य सरकारच्या ज्या योजना आहेत, मी तुम्हाला आता सांगितलं, पीएम किसान योजना असो किंवा तुमची नमो शेतकरी योजना असो, ह्या योजनांची माहिती, या एकाच योजनेचा शेतकरी अनेक वेळा लाभ घेतो का किंवा अनेक योजनांचा लाभ त्याला मिळतो का याची पडताळणी, आणि त्याचबरोबर अतिवृष्टीमध्ये झालेलं नुकसान आणि अतिवृष्टीची मदत
मिळालेल्या शेतकऱ्यांचाही डाटा हा आता सरकार समिती ही गोळा करत आहे आणि हा डाटा संकलित करून समिती हा डाटा सरकारला देणार आहे. त्यानंतरच तुम्हाला जी आहे तुमची कर्जमाफी ही मिळणार आहे बांधवांनो. पुढे बघा, ऊस उत्पादकांवर ही विशेष लक्ष. जे ऊस उत्पादक आहेत, जे ऊस उत्पादक शेतकरी आहेत, त्यांच्यावर सुद्धा विशेष लक्ष दिलेलं आहे. त्यामध्ये काय म्हटलेलं आहे बघा, साखर कारखान्यांना ऊस पुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांनाही या प्रक्रियेत समाविष्ट करण्यात आले आहे. अशा शेतकऱ्यांना नियमित FRP मिळते का याची माहिती घेतली जात आहे. या घटकांच्या आधारे कर्जमाफीसाठी पात्रता आणि प्राधान्यक्रम निश्चित केला जाणार आहे. बघा बांधवांनो, साखर कारखान्यांना ऊस पुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांनाही या प्रक्रियेत समाविष्ट करण्यात आले आहे. अशा शेतकऱ्यांना नियमित FRP मिळत आहे का याची माहिती ही घेतली जाणार आहे आणि ही माहिती घेऊन या घटकांच्या आधारे कर्जमाफीसाठी पात्रता आणि प्राधान्यक्रम हे निश्चित केला जाणार आहे. म्हणजे कोणत्या जे ऊस उत्पादक शेतकरी बांधव आहेत, जे ऊस उत्पादक शेतकरी बांधव आहेत, त्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांपैकी नेमके कोणते शेतकरी बांधव हे निकष पूर्ण करतात आणि कोणत्या शेतकरी बांधवांना याचे पात्रता आणि याचा लाभ जो आहे तो मिळणार आहे, ही समिती ठरवणार आहे. आणि हे ठरवून हे सर्व अहवाल शासनाकडे समिती ही दाखल करणार आहे आणि ही दाखल झाल्यानंतर आपल्या शेतकरी बांधवांना कर्जमाफी ही मिळणार आहे. पुढे बघा, शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची अपेक्षा. बघा बांधवांनो, या सर्व प्रक्रियेनंतर तयार होणारा अहवाल राज्य सरकारकडे सादर झाल्यावर कर्जमाफी योजनेची अंमलबजावणी वेगाने होण्याची शक्यता आहे. योग्य निकषांवर आधारित निर्णय घेतल्यास राज्यातील खऱ्या अर्थाने गरजू शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. बघा बांधवांनो, या प्रक्रियेमध्ये ही प्रक्रिया झाल्यानंतर जो तयार होणारा अहवाल आहे, हा अहवाल सरकारकडे सादर झाल्यावर कर्जमाफी योजनेची अंमलबजावणी ही लवकरात लवकर होण्याची ही आपल्याला अपेक्षा आहे. त्यानंतर बघा, योग्य निकषांवर आधारित निर्णय घेतले. जर संपूर्ण निकष आपण जर बघितले तर या संपूर्ण निकषावर योग्य निर्णय जर समितीने घेतले तर जे खरे गरजू शेतकरी आहेत, खऱ्या गरजू शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ हा मिळणार आहे. अशा प्रकारे बांधवांनो, मी तुम्हाला या कर्जमाफी विषयीची माहिती या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवनवीन शेतीविषयक योजनांच्या माहितीसाठी आताच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.